क्रमांक 8 म्युझिक प्ले टेक्निकल इश्यू टाळ्या होऊन जाऊ दे फॅन्टॅस्टिक अजून जोराने नंबर 8 जरा पुढे नवीन वंशवर पण तिला एक प्रश्न केले जाईल नाव इंट्रोडक्शन झाल्याची नक्की परफॉर्म करेल घाबरू नको सर नाव सर शिवण्या सतीश शिंदे कुठलं गाव ससाळे जरा स्वागत करायचं सरांचं त्यावेळी सर तुमचं नाव काय माझं नाव सुनील लक्ष्मण शिवगाणे बापरे एकदम आवाज भारी आहे सोला भाई भवान अच्छा सॉरी गाण्याची तुम्ही म्युझिक ऐकलं असेल तर गाण्याचे बोल गाण्याचं एक्झॅक्ट सॉन्ग है उर्वशी उर्वशी टेक इट इजी उर्वशी क्या बात है मैं देख रहा था वहां से चल के ऐसे वैभव में बताऊंगा तेरे का आंसर क्या है तो राइट आंसर पुलिस ऑफिसर है सर सर हाँ आई एम सॉरी जल्दी माफ कर देना मुझे राइट आंसर उर्वशी उत्तर बरोबर दिलं सरांनी खूप सुंदर प्रयत्न दोघांनी स्वागत करूया खूप सुंदर प्रेझेंटेशन नंबर 9 स्पर्धा क्रमांक 9 कंडिशन नंबर 9 ला सर एक क्वेश्चन करायचं आहे हॅलो नाव सांग नमस्कार माझं नाव शौर्य अमर काजरेकर आज मी तिरुपती बालाजी बनली आहे आणि मी नाणीज गावातून आलेली आहे आणि हा सगळा क्वेश्चन आम्ही टाकाऊपासून टिकाऊ बनवला आहे अरे वा सुंदर
पुढील स्पर्धकाला मी विनंती करतोय तर कंटेस्ट नंबर 10 स्पर्धक क्रमांक 10. मी सावित्रीबाई फुले. माझा एकच ध्यास मुलींना शिकवा, मुलींना घडवा, देशाची प्रगती करा. धन्यवाद. जोरदार राहून झाले. खरोखरच फार सुंदर एक इथे कॉन्सेप्ट आहे, सुंदर पोस्टर घेऊन आलेले आहे. तर नाव काय तुझं? वैष्णवी संदीप शिंदे. वैष्णवी संदीप शिंदे. शिंदे. कसं आहे? होय ना? किती बीत आहेस? पहिली. पहिलीला आहेस? अरे वा, चांगली टेरिंग आहे. आर्टिस्ट पुढील आर्टिस्ट आम्ही प्रयत्न करतो. आर्टिस्टचं नाव सांगायचंय. अबे! अबे! संदीप! ओय! तर ह्या कलाकाराचं नाव सांगायचंय. जरा एक छोट्याशा टाळ्यावर झाले आपल्या विद्यार्थ्यांसाठी, मुलासाठी. तुमचं नाव सांगा सर. नितेश तांबे. नितेश तांबे. मी आता मिमिक्री केली, सॉरी माफ करा, तांबे, नितेश तांबे. ओके. मी जी मिमिक्री आता प्रयत्न छोटासा केला त्याचं उत्तर काय? मिथून. ओके, मिथून यांना आवडलं पाहिजे. मिथूनची मिमिक्री तुम्ही एकदा तुमच्या स्टाईलला करून दाखवा. हाँ दादा, आओ मैं बता रहा हूँ, देखा ना इसके अंदर क्या कलाकार छुपा हुआ, मुझे पता है। एक मिमिक्री मतलब बहुत अच्छा परफॉर्म किया. खूप सुंदर प्रयत्न केला होता. पुढील स्पर्धक क्रमांक 11. मुंबईच्या किनारी अगं मारती मी टोली गोली बाजारी. माझे नाव अनुश्री किरण गुरव. मी इयत्ता पहिली शिकत आहे. ओळखलं काय मला? मी कोलिनबाई. मी मुंबईच्या कोळीवाड्यातून आली. मी मासे घेऊन आली. ताजे ताजे मासे आहेत बरं का? अहो दादा, अहो ताई. असे मागचे ते बघ. कंटेस्ट नंबर 12 स्पर्धक क्रमांक 12. प्रेक्षक
जोरदार काळामध्ये आपल्या कंडिशनसाठी फार वेगळा एक प्रयत्न होता, फार सुंदर. हो हा नाव सांग. शुभ्रा अतुल रामदास. कितवीत आहेस? इयत्ता कितवी? तिसरी. हा तिसरी. मराठी इंग्रजी? मराठी. गाव कुठलं? रायपाटा. रायपाटण. कंडिशन नंबर 13, स्पर्धा क्रमांक 13. नमस्कार, मी सावित्रीबाई फुले. माझे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाले. मला हळूहळू कळायला लागले, माझे लग्न ज्यांच्याशी झाले ते थोर मोठे क्रांतिकारक आहेत. ज्योतिबांनी मला लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी बाळीच्या शिकण्याला विरोध होता. पोरी बाळींनी शिकायचं नाही, घरातील उंबरा सुद्धा ओलांडायची परवानगी नव्हती. चूल आणि मूल, आपण भलं आपलं काम भलं. स्त्री पुरुष उच्च नीच सतीत जाणे अशा रूढी परंपरांमध्ये समाज अडकला होता. अशा समाजामध्ये मला मुलींना शाळेत जाऊन शिकवायचे होते. मी लिहायला वाचायला शिकले. अशातच ज्योतिबांनी पुण्यातील भिडेवाडी येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले. पण समाजात मात्र धर्म बुडाला अशी आरडाओरड सुरू झाली. अहो, एखाद्याने शिक्षण घेतल्याने कोणता धर्म बुडतो? शाळेत जात असताना माझ्यावर चिकन फेकायचे, दगड मारायचे, माती मारायचे, शेण मारायचे. हे सर्व मी सहन केले, कारण की मुलीबाईंना शिकवायचे होते. शाळेत जात असताना एक समाजकंठक समोर आला आणि म्हणाला, तू शाळेत जाणार, तू आमच्या पोरीबाईंना शिकवणार, तुला तुझ्या अबूची किंमत नाही का? तुम्ही मला कितीही त्रास द्या, पण हाती घेतलेले सुशिक्षणाचे कार्य सोडणार नाही. अनाथ मुलांना मी आईची माया दिली. विधवा काशीबाईचा मुलगा यशवंत याला मी दत्तक घेतलं, वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली. माणसं धडाधड मरू लागली. मी यशवंताला म्हणाले, यशवंता, आपल्याला दवाखाना उभारावा लागेल. यशवंताने दवाखाना सुद्धा उभारला, पण प्लेग हा संसर्गजन्य असल्यामुळे तो कधीतरी मला सुद्धा होणार. पण आपण जगतोय ते समाजासाठीच ना. मग जर मरण पत्करावं लागलं तर मरणार आणि हे समाजकार्य जोमात चालू ठेवणार. मुलगी शिकली तर अख्खं घर शहाणं करते. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कंडिशन नंबर 14.
गाय आणि घरातली माय यांच्यात कोणी वाईट नजरेने बघितलं तर त्यांची गय केली जाणार नाही. असं कोण म्हणावं? जिजामाता. हा, जिजामाता. जिजामाता. तर पुढील स्पर्धक क्रमांक 15 हाजीर हो. म्युझिक. अब मैं कहाँ भी छुप जाऊं. मी आता एवढे खाली उतरतो. वरती चल. सर पे नहीं लाइट की लंगो पूरे बदन पे चढ़ा है. वरती चल वरती चल. मेरी आवाज पूरे बदन पे चढ़ा है. अच्छा, बहुत ही मुझे डर लग रहा है एक्चुअली जाने पे वहां पे. मला भीती वाटते खूप. अच्छा, माईक पकडो. खूप भीती वाटते मला. मी अंतर देऊनच बोलतो. मला रत्नागिरी परत जायचं आहे. प्लीज. आधी घाबरलोय. आता पुढील मी माफ करना. तीन गलती माँ मुझे इतना याद है. बस 3 भाई है. मैं बात छोड़ दो यार. अरे मुझे माफ करना. माफ कर. आई मम्मी. ये मेरा क्लासमेट है क्या? अच्छा, मैं सचमुच डर. ऍक्च्युली वो वहां तिकडून येत होता. मला मी आधी आपल्या मस्त मूड मध्ये होतो. मैं सिरियसली डर गया. मला हे माहिती आहे. सर बोलले की तिकडून एक स्पर्धा घेतोय. मला एवढं माहिती आहे. मी इथून भरून घाबरलो होतो त्यावेळेला. तर प्लीज. नाव काढा काढा ते. काढायचं काय?
सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मला बोलायचं नाही तुम्ही, मला भीती वाटते नंतर प्लीज. तुमचं वय किती आता? वय वय 50. आता आवाज बदला. आता तुमच्या भूमिकेत या. त्या भूमिकेत बाहेर पडा. हा, अतिशय खरोखर तुम्ही या वयात देखील या स्पर्धेत भाग घेतला आणि मला वाटतं हे सोंग असतं ना आपल्या ह्याच्यामध्ये शिमग्यात किंवा असं काहीतरी सोंग म्हणतात ते. हा, आणि खरोखरच ही जी परंपरा आपली आहे ती जागी ठेवायचा प्रयत्न केला. कारण कसं आता हळूहळू आपली मुलं सगळी मोबाईलमध्ये गेलेली आहेत आणि मोबाईल काय आपला कार्यक्रम चालू असतो पण ती सगळी मोबाईलमध्ये गुंतलेली असतात आणि हे सगळं विसरत चाललेले आहे. बरोबर ना? आणि ती कला तुम्ही आज जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, अतिशय सुंदर केला, छान आहे. सगळ्यांनी टाळ्या द्यायच्यासाठी. एक मिनिट सर, खूप सुंदर परफॉर्म केला होता इथे सरांनी काकांनी, खूप सुंदर. आत्ताच्या परफॉर्मसाठी संजय जोगळेकर यांच्याकडून 100चं बक्षीस आलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांनी जो होता त्यांनी स्वागत करायचं आहे सगळ्यांचं. तर सगळ्यांनी देखील फार सुंदर वेगळा परफॉर्म होता आत्ताचा. थँक्यू.